वेगवेगळ्या अफवांमुळे वाहन चालक जे आहेत पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे दीर्घ कालावधीपर्यंत पुरणारा पेट्रोल डिझेलचा साठा लगेचच संपत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। परवा सायंकाळी या पेट्रोल पंपावरचा पेट्रोल डिझेलचा साठा संपला होता। काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास या ठिकाणी साठा हा उपलब्ध झाला। मात्र त्यानंतर पुन्हा वाहनधारकाची गर्दी झाल्यानंतर आता या ठिकाणचं पेट्रोलचा साठा जो आहे तो संपलेला आहे आणि केवळ आता डिझेलचा साठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की फक्त जे डिझेलची वाहनं आहेत त्या वाहनांमध्येच या ठिकाणी डिझेल भरलं जातं आहे, तर दुसरीकडे पेट्रोलची जी जागा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। वाहनधारकांना प्रकार लक्षात यावा म्हणून या ठिकाणी जे आहे या साखळ्यांचे जे आहेत या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि फक्त चारचाकी वाहन जे आहेत त्या डिझेलची जी वाहनं आहेत यामध्ये डिझेल या ठिकाणी भरून घेतलं जातं आहे। त्यामुळे अद्यापही या ठिकाणचा या पंपावरचा जो आहे भारत पेट्रोलियमचा पेट्रोल डिझेलचा जो पुरवठा आहे तो अद्यापही सुरळीत झालेला नाही। परवा सायंकाळी जे होतं या ठिकाणी अचानक पेट्रोल डिझेलचा साठा संपला होता, त्यानंतर काल सायंकाळी साठा प्राप्त झाला। मात्र पुन्हा या ठिकाणी वेगवेगळ्या अफवांमुळे जे आहे वाहनधारकांनी गर्दी केल्यामुळे या ठिकाणचा साठा अवघ्या 5 तासातच संपला आणि त्यानंतर आता केवळ या ठिकाणी डिझेलचा साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे फक्त डिझेलच या ठिकाणी विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। पेट्रोलचे भाव वाढतील, डिझेलचे भाव वाढतील, पेट्रोल पंप बंद पडेल अशा वेगवेगळ्या अफवा नागरिकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्या आहेत आणि त्यामुळे नागरिक जे आहेत या ठिकाणी पॅनिक झालेले पाहायला मिळतं आहे आणि पंपावर गर्दी करून क्षमतेपेक्षा जास्त जे आहेत पेट्रोल डिझेल खरेदी करत असल्यामुळे या ठिकाणी पेट्रोल पंपाचा साठा अवघ्या काही दिवसात संपत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता पेट्रोल पंप चालकांना देखील वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात आहे। काल सायंकाळी साठा प्राप्त झाला, मात्र अवघ्या 5 तासात साठा संपला आणि आता केवळ डिझेलचा साठा या ठिकाणी शिल्लक असल्यामुळे या पेट्रोल पंपावर जे आहे फक्त डिझेलची विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।